आपल्या पाल्यासाठी अकॅडमी शोधताय? मग चिंता नको. अपेक्स अकॅडमी आदर्श शैक्षणिक संकुल, कुंडल रोड, विटा. जेईई, नीट, MHT, CET साठी कोटाचे तज्ञ व अनुभवी प्राध्यापक, निसर्गरम्य व सुरक्षित कॅम्पस, मुला मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल व मेस, वैयक्तिक लक्ष, डिजिटल क्लासरूम, स्वतंत्र अभ्यासिका, सर्वोत्कृष्ट स्टडी मटेरियल, सुसज्ज ग्रंथालय व प्रयोगशाळा, विद्यार्थ्यांसाठी दैनिक शंका निरसन सत्र. एक वेळ अवश्य भेट द्या आणि आजच आपल्या पल्ल्याचा प्रवेश निश्चित करा. अपेक्स अकॅडमी, विटा. नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. इतिहासाच्या पाऊलखुणा जपणाऱ्या गड किल्ल्यांवरून जेव्हा शिवरायांचे विचार पुन्हा निनादतात, तेव्हा तो क्षण केवळ उत्सवाचा न राहता तो प्रेरणेचा जागर ठरतो. असाच प्रेरणादायी आणि राष्ट्रभक्तीने ओथंबलेला सोहळा खानापूर तालुक्यातील ऐतिहासिक बाणूरगड, भूपालगड येथे अनुभवायला मिळालाय. सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येत असलेल्या सांगली पॅटर्न अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त संपूर्ण जिल्ह्यात किल्ले महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. त्याचाच एक भाग म्हणून तहसील कार्यालय खानापूर, विटा यांच्या वतीने आज सकाळी बाणूरगडावर शिवजयंती 2026 या निमित्त भव्य व विचार प्रवर्तक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्याचा जागर करण्यात आलाय. शिवरायांचे शौर्य, पराक्रम, राष्ट्रनिष्ठा, लोककल्याणकारी प्रशासन आणि आदर्श नेतृत्व याचा संदेश समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न होता. इतिहास केवळ पुस्तकात न राहता तो अनुभवता यावा, यासाठी किल्ले महोत्सवाची संकल्पना प्रभावी ठरले. या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर विक्रम बांदल यांनी शिवरायांच्या राष्ट्रनिर्मितीतील योगदान, प्रशासनातील शिस्त आणि आजच्या पिढीने आत्मसात करावयाचे मूल्य यावर सखोल असं मार्गदर्शन केले. भारत इतिहास संशोधन मंडळाचे सदस्य विजय लोहार, प्राध्यापक व विभाग प्रमुख रसायनशास्त्राचे रामराजे माने, विद्यार्थी आणि बाल व्याख्याते यांच्या अभ्यासपूर्ण व भावस्पर्शी मांडणीमुळे कार्यक्रम अधिकच उंचीवर पोहोचलाय. पोवाडे, शिवगीते, शिवगर्जना आणि शिवकालीन सांकेतिक भाषेच्या सादरीकरणामुळे गडावरील प्रत्येक क्षण रोमांचित करणारा ठरलाय. बाणूरगडाच्या मातीने पुन्हा एकदा जय भवानी जय शिवाजी असा जयघोष अनुभवलाय. विद्यार्थी, शिक्षक, पंचक्रोशीतील ग्रामस्थ आणि प्रशासन यांचा मोठा सहभाग लाभलेल्या या उपक्रमातून देशभक्ती, कर्तव्य भावना व सामाजिक एकोपा वृद्धिंगत करण्याचा प्रभावी संदेश देण्यात आलाय. तहसील कार्यालय खानापूर, विटा यांचा शिवजयंती 2026 आणि किल्ले महोत्सव हा उपक्रम नागरिकांसाठी निश्चितच प्रेरणादायी आणि मार्गदर्शक ठरलाय. या कार्यक्रमास विट्याचे उपविभागीय अधिकारी डॉक्टर विक्रम बांदल, तहसीलदार योगेश्वर टोंपे, गटविकास अधिकारी खानापूर डॉक्टर संताजी पाटील, गटशिक्षण अधिकारी वैभव सराटे, सांगली जिल्हा परिषद सदस्या सई शिंदे तसेच नायब तहसीलदार अभिजित हजारे व विजय साळुंके हे प्रमुख उपस्थित होते. आदर्श कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, जिल्हा परिषद शाळा व माध्यमिक विद्यालय बाणूरगड तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन मंडळ अधिकारी फैयाज मुल्ला, तलाठी शुभम यादव, सरपंच सज्जन बाबर, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व प्रदीप गायकवाड यांनी केले. तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश धेंडे यांनी केले. सर्वांच्या सहकार्याने कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध व प्रेरणादायी वातावरणात पार पडलाय. साहेब तिच्याकडे एक शब्द सांगतील की गुड. शत्रू वा. कोण होते हे शिवबा? असे कोणते काम त्यांनी केले की 350 वर्षे उलटूनही त्यांच्या नावाचा जय जयकार केला जातो? इथल्या लोकांना विचारा की शिवबा कोण होते, तर ते सांगतील. रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता, रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता. विचारा त्या सह्याद्रीला आणि विचारा त्या सागरीला, माझा शिवबा कसा होता, माझा शिवबा कसा होता. वाघाची चाल, गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर आणि शत्रूंचे मर्दन, असाच असावे मावळ्यांचे वर्तन. ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण, ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण. रमेश
जाधव, 7 स्टार न्यूज, विटा.